नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बघा मी आली माझ्या माहेरला. तर आता तुम्ही बघू शकता मी माझ्या आईच्या दारात उभी आहे आणि माझ्या आईने गणपती बसवलेला आहे. तर आता थांबा, तुम्हाला गणपती दाखवते. गौरी पण असतात, पण मी काही थांबणार नाही कारण का मला मुंबईला परत यावंच लागणार आहे. आता आपण संध्याकाळी गणपतीची आरती पण करायची आणि तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा पण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे माझ्या आईचं घर वगैरे सगळं. आणि आता पण बघू शकता तुम्ही, खूप असं छान. आता तर आमच्या आईने घराची पण जरा थोडीशी हे केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते, थांबा जरा मस्तपैकी. तर आता आधी तुम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. मी यावर्षी गणपती बाप्पाला आलेले आहे, जवळजवळ मी 6 वर्षाच्या नंतर आलेली आहे. चला आपण आतमध्ये बघूया. तर हे बघा, माझ्या आईने गणपती असं छानपैकी बसवलेलं आहे. आणि तुम्हाला कसा गणपती वाटला मला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. आता संध्याकाळी मी आरती वगैरे घेणार आहे गणपतीची. आई एक मिनिट, तुम्ही बघितले माझ्या आईला? आई दाखव जरा चेहरा. आमच्या आई मध्ये माझा लय सुंदर चेहरा आहे. तर चला, मी आता तुम्हाला माहिती आमच्या आईने घराची जरा हे केलेलं आहे. तर बघा, पहिला असा दरवाजा नव्हता, आता दरवाजा वगैरे मस्त बाई गेट वगैरे केलेलं आहे. हे बघा, आता वरती पण गॅलरीला गेट वगैरे केलेले आहेत. चला आपण वरती, आपण आता जिन्यावरनं वरती जाऊ. वरच्या रूम मध्ये थोडा अंधार वाटेल. लावतो की लाईट? कुठे लाईट, एवढा उजेड पडतोय. तर हे बघा, मी मागे पण दाखवलेलं आहे. आणि इकडे वरती कपडे बिपडे सुकवते. आता मस्त अशी गॅलरी वगैरे तिने केलेली, गॅलरीला वगैरे मस्त असं छान गॅलरीला पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे ड्रिल मारून. तर मागे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. आता कसं जास्त बघा, तिकडे शेताचं पण आहेत बघा, पुढे शेतं पण आहेत बघा. तर आता आपण खाली पण जाऊया जरा. आई अगं, काय आज आम्ही आलोय गणपतीला, तर काय बनवणार आहे स्पेशल? बासुंदी, पुऱ्या, पनीरची भाजी, भाजी, गुलाबजाम, अजून काय पाहिजे तुम्हाला? बघा, आमची आई एवढं सगळं बनवणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी खाणार आहे. जेव्हा या मग संपते. बर बर, चालेल, ठीक आहे. गणपतीच्या निमित्तानं. बर. अगं आई, अगं आई, अगं हे बघ, ही कुठली पोरगी ना तुझ्या ही आळूची पानं घेऊन चालली आहे बा. काय ग, आळू घेऊन जाते का? पडेलचा आवाज अजून जास्त दिसते. पनीरची भाजी बनवून, पुलाव बनवून सारखं माझ्या मागे लागले. सांगितलं त्याला मागून आणता जा. कुणाला बनवायला सांगितलं? किसनानं सांगितलं म्हणून तुमच्या तयाऱ्या चालली. पण मला सांग, तू हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे, मग तुला माहिती आहे का नाही, घरी माझ्या पुरी येतील आणि सुना येईल, नातवंडा येतील, तर जरा काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रूट वगैरे भरवायचं का नाही? होय होय. आता मग ती येताना घेऊन यायचं का नाही? आता सारखं असं आम्ही राहू दे, त्याच्यापेक्षा साधी भाजी खाल्लेली बरोबर. कसं माझा अंगलाटा लागतंय कापाय. काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रूट वगैरे आणून ठेवायचं, भरायचं सामान नाही तर. आणि मग ते पनीरच्या भाज्या बनवा, पुलाव बनवा, हिन बनवा. मला नाही चूक. परतच्या टायमाला मला बोलवले तर येताना सगळं. मी बोलली का? तुला किसना बोलला म्हणून तुला ते सुचलं समज.
मी बोलली कृष्णा बोलला पण आता तुझंच पोरगा बोलला का नाही मग आता तुझ्याच पोराला खायला घालायचंय की हा? आणि तुम्ही कशाला हसताय नाही भात झाला अजून भात व्हायला टाइम लागेल मला शिटीच विना झाली त्याची बारीक वरती ठेवलं ना तो आता लाटला म्हणून बरं मित्रांनो बघा की आमच्या आईने सांगितलं पनीर बनवा हे बनवा ते बनवा आणि रात्रीने ही नाही ती नाही ती नाही ती नाही आता कसं करायचं सांगा बघू आता इथं सारखं दुकानला पळायचं एक एक वस्तू नसली की दुकानला पळायचं माशाला कुठं होतं बाई परतच्या टायमाला असं काय बनवायचं असलं तर पहिलं रेडी करून ठेवत जा आणि मग आम्हाला बनवायला सांगत नाहीतर मग त्याच्यापेक्षा साधं जेवण जेवलेलं बरं हे असं आहे बघा आमच्या आईचं नाही व लक्षात येत नाही व तिच्या असं म्हणून नाहीतर बनवून ठेवते येत नाही ना आपल्याला करून खायचे नको वाटतं कुणी तर गाठला तर बरं वाटतं बरं बरं चाल तर आता बघा आम्ही गणपतीची पूजा बिजा पण केली दर्शन घेतलं ना आता जेवणाला लागली आहे बघा दिसतोय का गणपती तुम्हाला आता 2 दिवस आहे मी इथं परत 2 दिवसानं जाणार कारण का आम्हाला सुट्टी नाही हो कामाची 2 दिवसासाठी म्हणून आले आपले जाऊ दे देवाचं दर्शन घेऊन यावं म्हटलं जवळजवळ 6 वर्ष झालं मी आलेली नव्हती तर आता म्हटलं यावं तर आता इथं मी मस्तपैकी पनीर ग्रेव्ही बनवलेली आहे तरी कमी मसाल्यामध्ये याच्यात काजू बिजू काय नाही आपलं साधे मसाले नुसता टमॅटो वगैरे टाकून बनवलेले आहे आणखीन पुलाव पनीर पुलाव पण बनवला आहे साध्या पद्धतीनेच बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे पनीर आणि पुलाव तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा 1 मिनटं तुम्हाला दाखवते थांबा तर बघा मी इथं पुलाव बनवलेला आहे पनीर पुलाव तसं असं म्हणजे कलर वगैरे काय वाटत नाही पण खायला खूप टेस्टी आणि छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथं पनीर ग्रेव्ही बनवलेली आहे बघा थोडीशीच बनवलेली आहे आम्ही 4च माणसं आहेत त्याच्यामुळं 4घांपुरते बनवलेले रात्रीची डाळ आहे हो परत बासुंदी आणली होती हो आम्ही रात्री हे बघा बघू शकता तुम्ही पाव किलोचं पॅकेट आणलं होतं बासुंदीचं रात्री मसाले पुरी वगैरे बनवले होते पण भात असल्यामुळं म्हटलं नकोच आता बनवायला म्हणून आत्ता हे सगळं बनवायला घेतलेलं आहे तर नक्कीच तुम्ही लाईक करा माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आमच्या आई कपडे धुवायला लागलेले धन्यवाद वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठते दुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुंगरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुंजून तेनु पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सन्ना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझपर कर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विप्तीचे उदळ
वर्ण शिखकंठ निळा ऐसा शंकर शोभे वनमाळे लळा. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळू स्फुर गौरा. जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळ सापडले. तेव्हा शुपन प्राशन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळूच कर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर पनवर सुंदर मदनारी पंचांगन मनमोहन मनसुकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघु टिळक नाम दास अंतरी. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळू स्फुर गौरा. जय देव जय. दुर्गट बारी तुझविन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विसारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संचुनी. जय देव. त्रिभुवनी पाता तुझैसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही. जाई विवाद करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पाऊस लवलाही. जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संचुनी. जय देव जय. प्रसन्न वदने प्रसन्न होती निदाशा केशापासून थोडी भावपाशा. आंबे तुझ वाचून कोण पूर्वी लाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी जय महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव. युगे 28 विटवरी उभा वामांगी रुक्माई दिस दिव्य शोभा. कुंडलिकाच्या बेटी परब्रह्मा आले गा चरणे वाहे भीम उद्गरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा. जय देव. तुळशी माळा गळा करडेऊन कंठी कासे पितांबर कस्तूर ललाटी. देव सुरवर नितेची बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जुलगा. जय देव. धन्य वेणुनाद अनुक्षेत्र फळा सुवर्णाची कमळे वनमाळ गळा. राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा. जय देव. ओवाळू आरत्या कुरवंड येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती. दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाहे जुलगा. जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जनेती ओ साधू जनेती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवाशी नामदेव भावे वाती. जय देव. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. निडावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. ए ओ विठ्ठले माझे माऊलिये. विठोबाचे राज आम्हा दसरा दिपवाळी. विठोबाचे राज आम्हा दसरा दिपवाळी. विष्णुदास
न भावे ओ आई न म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मंत्रीस घडावा बुधात्मावा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सफल परस्मै नारायणाशी समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभेशू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे जाता ज्या ज्या ठिकाणी मंजाय माझे त्या त्या ठिकाणी मीच रूप तुझे मी तो मस्तक ज्या ठिकाणी ते सदरूपाय दोन्ही मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाण अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू बालकोटी. जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगल मूर्ती गणपती बाप्पा